नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. इथे आज रेवाला मी टास्क देणार आहे की आम्ही आता तिला ड्रेस घ्यायला चाललोय. तर जाताना गाडीवर ती जेव्हा कानटोपी वगैरे माकड टोपी घालणार तरच तिला तिच्या आवडीने ड्रेस घेणार आहे मी. ते माकड टोपी घाललाय, माकड टोपी नको घालू, फक्त असं लाव, तोच टास्क आहे तुला. हा नको घालू, नको काहीच नको. हा हा आज मी तुम्हाला कोकणे चौकातलं मार्केट दाखवणार आहे. तर चला, इथे आवरलेलं आहे मी. आता सोबत माझी बहीण आणि रेवाला मी घेऊन जाते. तर ब्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा. काय झालंय आता? घ्यायची का कपडे तुला? कुठून घ्यायची? आपण इकडे जाऊ ना, तिला तिची पॅन्ट बदलू दे. ती दुसऱ्या गाडीवर येणार आहे, आपण दुसऱ्या गाडीवर जायचं. तू तिला असं का करती? बॅड मॅनर्स गो. नको पिठात हात घालू. हे अशी करते, हे पोरगी मारती पण. बघा बघा, प्रूफ आहे, प्रूफ 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 की मला मारती. ही मुलगी मला मारती. असं कोणती मुलगी मारती का मम्मीला? मारत असेल तर कमेंट करून सांगा. सर, विलास की बाइक मिल गई है. रडून रडून आता इथे चाललेली आहे रेवा. ॲक्च्युली फ्रेंड्स, प्लॅन होता कोकणे चौकात जायचा, पण रेवा म्हटली ही माऊबरोबर नाही जायचं, आपण जाऊ. तर त्याच्यामुळे मग ती जास्त किरकिर करायला लागली. त्यामुळे मग प्लॅन ठरला पिंपरीमध्ये जायचा. इथे काळेवाडीच्या विष्णू गारमेंटमध्ये आम्ही आलो होतो. इथे कपडे छान भेटतात, म्हणजे व्हरायटी भरपूर असते कपड्यांची. इथे रेवा तिच्या बाबांबरोबर शॉपिंग करत होती. क्रिसमस ट्री आणला होता तिच्यासाठी. मागच्या वर्षीचा क्रिसमस ट्री तसाच आहे. तर थोडंफार काही जे काही सामान नाही आहे तर ते ती घेत होती. इथे व्हिडिओ करत असताना शेजारचा मुलगा मला विचारत होता, क्या दीदी आप क्या ब्लॉग कर रहे हो क्या? मग मी म्हटलं मी ब्लॉग नाही करत, असंच व्हिडिओ करते. मग ते अगोदर पब्लिकमध्ये असं व्हिडिओ वगैरे शूट करायला थोडंसं ऑकवर्ड फील होतं. मग तिथून आम्ही निघालो. शॉपिंग झाल्यानंतर रेवाचे कपडे आणि क्रिसमस ट्री घेतली होती. ॲक्च्युली कसं आहे ना, आताच्या काळामध्ये लहान मुलांच्यासाठी आपण सगळे सण साजरे करतो. आलोय आम्ही घरी. शी इज नॉकिंग द डोअर. नुसते पैसे ते नीट ठेव, नीट ठेव. विष्णू मधून काय ब्राऊन कलर होते. दोघीचे पॅन्ट शेवट टाकायचे ना. 1200 रुपये हा हा, ते पॅन्ट शिवा ना दोघीला दोन. घे, आईला दाखव कपडे. 17. फ्रेंड्स, इथे माझं तर जेवण झालेलं आहे, पण रेवा म्हणते मी तर मटणचं कालवण भात खाणार नाही आहे. मग मी काय केलं, झोमॅटोवरून तिला छोले भटुरे आणि राजमा चावल ऑर्डर केले. तर ही म्हणते मी मटणचं नाही कालवण खाणार. का नाही खाणार आहेस? मला नाही खायचं, का? चांगलं नाही लागत. दरवेळेस खात होती, पण आज काय झालं काय माहीत नाही. दुपारी खाल्लं होतं, तर मग मी झोमॅटोवरून मागवले छोले भटुरे आणि राजमा चावल. तर आल्यानंतर आता रात्रीचे 11 वाजले तरी पोरगी जेवायला मागे ना. घड्याळात किती वाजलेत? 11 नाही वाजले, 10 वाजले. घड्याळात किती वाजलेत? 10. तुला घड्याळ येत नाही का? तर पोरगी मागतच नाही. हट्टीपणा एवढा म्हणजे काय
एवढं हट्टीपणा करती ही पोरगी, फटके द्यावे वाटत. मी तर पोट भरून जेवलेले बाबा. तरी पण आता काय करायचं, राजमा चावल आणि छोले भटुरे मागवले. तर झोमॅटोचं ऑर्डर आलं की आपण बघू कसं काय आहे. कुठून मागवले ते पण सांगते मी, कुठून मागवले तेही सांगते. तोपर्यंत काय करू, थंडी एवढी ना की बाहेर असं नॉर्मली बसणं खूप अवघड आहे. तर मी काय करते, आपला जुगाड जो आहे ना तो जुगाड करते आणि त्याच्या आतमध्ये जाऊन बसलं ना अजिबात थंडी नाही वाजत. तर बघू आपण. We wish you Merry Christmas. We wish you Merry Christmas. We wish you Merry Christmas and a Happy New Year. माझा कॉन्सर्ट होता हा 10 लाखाचा. किती वाजता उठलेली आहे? 2 वाजता. दोन वाजता उठली. मी सकाळी लवकर उठले होते. 2 वाजता उठली. 2 वाजता उठली. 2 वाजता उठली. फ्रेंड्स, मी सकाळी लवकर उठले होते. 2 नाश्ता वाजता करून मी परत झोपले. 11ला झोपले आणि ही पोरगी 11 वाजेपर्यंत गाड झोपलेली. मग मी एकटीच काय करू म्हणून मी बसल्या बसल्या झोपून गेले. मग मला डायरेक्ट 2ला जाग आली. माझं सांग. 2:30ला उठलेली खरं तर, पण 2 म्हणू आपण. 2:30ला मी उठलेच नाही. घाल ना अंगात, घाल ना. तर हे पेट टाकून आहे ना, एवढं अवघड काम आहे ना, डेंजर अवघड काम आहे. फ्रेंड्स, पार्सल आलेले आहे रेवासाठी. अजून एक येणार आहे, बघू. नाही इथं नाही आलं, तिकडं आलं. तुम्हाला सांगू का, रेवाने ना दुपारपासून काहीच खाल्लेलं नाही. दुपारी थोडासा भात खाल्लेला, अख्ख्या त्याच्यावरच ती बसलेली आहे. आणि 6 वाजता एक चहा टोस्ट खाल्ले होते. त्याच्यानंतर तिने काहीच खाल्लं नाही. आणि मटणचं कालवण होतं, आपलं चिकनचं कालवण होतं. ती चिकन म्हटलं की खात नाही, मटण म्हटलं की खाते. मग तिला म्हटलं चिकनचं कालवण आहे, म्हटली मला काय अजिबात चिकन मटण काय खायचं नाही, मला तो ऑर्डर कर. मग मी रात्रीच्या 11 वाजता तिला छोले भटुरे आणि राजमा चावल केलेत ऑर्डर. तर राजमा चावल आलेले तुम्ही मगाशी बघितलं असेल, इथं पार्सल आहे आपलं इथं. आणि आता येणार आहे छोले भटुरे. ते पप्पा सारखे ओरडतायत की कशाला बाहेरून मागवता, घरात असून ते खाता येत नाही. लहान लेकरांना कोण सांगणार ना.
मग आता बघू तिला चारते, पण तरी पण तिला जेव वाटेना. आता तुम्ही घड्याळात बघ. इथे रात्रीच्या 12 वाजता सांताक्लॉज आणि लहान लहान मुलं आली होती. तर इथं 2 पार्सल आलेले आहेत रेवाचे. रेवा इथं बसली, आम्ही आतमध्ये बसलो. थंडी भरपूर वागत होती. आपण खोलू. आपण जर असं एका हातात भूक लागली, पटकन खोल बाबा. टॉर्च. पुरी बटुरीत प्लेट पण नाही आणली. बाउलवाले का हे ओपन कर ना. पाय काढ जवळचा. तर हे आम्ही झोमॅटोवरून ऑर्डर केले. झोमॅटो म्हणजे शेजारी एक हॉटेल आहे, अमृत, तिथून ऑर्डर केलेले. तर टेस्ट बघूया कशी आहे. जरा वेगळे आहे आजची दरवेळेसपेक्षा. काय आणि सॉफ्ट आहे हे. टेस्ट करून सांग ना. हा पहिला घास. पनीर सारखं लागतं. पनीर नाहीच आहे, छोलेची भाजी. ह्याचा पण एक घास खाते का? नंतर खाऊन बघते का? तर ह्याचा नंतर घास खाऊन बघते ती, आधी हे. तर हे कंटिन्यू करते मी. आणि हे अनबॉक्सिंग करताना काढताना आहे ना, मी पुन्हा व्हिडिओ करेल. इथे बघा असं काहीसं झोमॅटोवरून ऑर्डर केलेलं आहे आणि रेवा इथं खाती आहे. तर हे छोले बघा तुम्ही, मस्त कसुरी मेथी टाकलेली आहे, टेस्टी लागतात. छोलेची भाजी पण अशी मस्त थिक आहे, चवीला पण. कशी आहे गहू? आणि हे राजमा चावल पण तिला आवडतील बहुतेक. आता हे पहिल्यांदाच ती खाणार आहे, त्याच्यामुळे टेस्ट बघूया. म्हणजे या हॉटेलचे पहिल्यांदा खाणार आहे. तर पुढे आपण कंटिन्यू करू ब्लॉग. तर फ्रेंड्स इथे जेवण केलेलं आहे. थंडीमुळं लेट झाला जेवायला, म्हणजे रेवाला जेवायला लेट झाला. मी जेवले होते अगोदरच, पण तिने शिल्लक राहिलेलं परत मी खाऊन घेतलं. आणि आता वाजलेले आहेत घड्याळामध्ये 1:45 वाजलेले. सगळं किचनमधलं पण थोडंफार काय राहिलेलं आवरलं आणि आता झोपायची तयारी अगोदरच करून घेतलेली. ही पण आली इकडे झोपायला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.